स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नागी तुझा। रात्री घंटी वाजू नये मंदिरातली। सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बाळ तू का म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगरनिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतया। पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासका बाबाजी सद्गुरु दासका कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यन्धकाराम्बहां हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासनीं संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां। जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 खबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय हनुमान की जय चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल 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 विठ्ठल। हरी ते खालचं ओढा पायाखाली घ्यायला तुम्हाला मग एवढं ती मेट मुंगे येते तुम्हाला आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला 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 स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. माऊलीचं रिटर्न बंद करा आता. प्रस्तुत बोलू नका बाळांनो, एकदम शांत बसायचं. टाळा असे लांब ठेवायचे, गरज असेल तेव्हाच वाजवायचे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत सेवेकरिता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारी परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा. माऊली याला रिटर्न येतोय. मग मॉनिटरचा आवाज वाढवा म्हणजे रिटर्न येणार नाही. मॉनिटर वाढवा. हरी असं विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा बहुतेकांच्या परिचयातील पाठातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ प्रतिपाद्य विषय असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभ्या आयुष्यात प्रामाणिकपणे म्हणजे कष्टाने जिद्दीने मेहनतीने रक्ताचा घाम करून इमानदारीनं केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने राष्ट्रसंत भगवान बाबा त्याचप्रमाणे भगवान बाबा दत्तात्रय वामन भाऊ यांच्या कृपाशीर्वादाने आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने 37व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा हा भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या दत्त जयंती तथा गीता जयंती हा दुग्ध शर्करा योग साधून करण्यात येत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाला बारत्रिक 36 आणि चौथ्या तपपूर्तीकडे तुमच्या आपल्या या परिसरातला अधिष्ठान असलेलं हे दत्त संस्थान आणि दत्त संस्थानचा दत्त जयंती उत्सवाचा नामसप्ताह वाटचाल करतोय. म्हणजे या सप्ताहाची 36 वर्ष पूर्ण होऊन गेली ती बी कोणाची 36 न होता ही भगवान श्री दत्तात्रयाची या परिसरावरती असलेली कृपा. परिसराचं अधिष्ठान भगवान श्री दत्तात्रय त्याचप्रमाणे मला वाटतं बाळूमामा देवस्थान पण इथं जवळ आहे ना, आश्रम जवळ आहे. परिसराचा अधिष्ठान आणि त्यानिमित्त दत्त जयंतीच्या उत्सवाप्रित्यर्थ संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद शिव महापुराण कथा गुरुचरित्र पारायण तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री क्षेत्र दत्त संस्थान भीमसिंहगड बावी तालुका शिरूर जिल्हा बीड सर्व संत महंतांच्या मार्गदर्शनाने आणि संत महंतांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला हा नामसप्ताह. आणि या संस्थान तथा भीमसिंहगड बावी या संस्थांचे मठाधिपती अध्यक्ष ज्यांच्या आधिपत्याखाली अनेक संस्थानं आजतागायत चालू आहेत त्यामध्ये दत्तकृपा संस्थान बाळूमामा दत्त संस्थान प्रल्हादगड भानकवाडी दत्त संस्थान दत्त संस्थान पंढरपूर जय भगवान बाबा लिंगेश्वर संस्थान दत्त छायाश्रम गाणगापूर श्री क्षेत्र दत्त संस्थान आळंदी देवाची गोवर्धनगड संस्थान गेवराई शेमी तपालेश्वर संस्थान तपोवन पळशी भगवान बाबा संस्थान उक्कडगाव तालुका बार्शी सिद्धेश्वर संस्थान गंगाधरगड कुंभेफळ अनेक प्रकारचे संस्थान ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाले. असं सर्वांचं आदराचं आणि श्रद्धेचं स्थान म्हणजे
परम आदरणीय हरिभक्तीपरायण महंत प्रल्हादजी महाराज यांच्या आधिपत्याखाली आणि यांच्या उपस्थितीमध्ये 37 वर्षाची ही परंपरा सप्ताहाची आणि आजचं प्रथम दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला, सर्व ग्रामस्थ मंडळी, बावी तथा पंचकृषीतील भाविक भक्त मंडळी असतील, सप्ताह समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सर्व सदस्य असतील, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला असे हरिभक्तीपरायण हनुमंतजी महाराज शास्त्री सालसिद्ध बाबा संस्थान मीड सावंगी मीड सांगवी आणि इतरही माझे परिचित, अपरिचित, सुपरिचित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन मंडळी, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, सर्वच ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आश्रमवृद्ध, सर्वच अधिकारी महात्मे असतील, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी, पहारेकरी, तळ्यातले, माळ्यातले, खाड्यातले, वाडीवरचे, वस्तीवरचे, एवढ्या पंचकृषीत एवढी थंडी असताना तरी पण अगदी शालीची, मफलरीची, रगीची सोय करून कीर्तनाला आलेले सर्व भाविक भक्त मंडळी, विठ्ठल विठ्ठला 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 आदरणीय महाराजांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून बाबा कोट घालून आले असं वाटलं आम्हाला. भगवान बाबा पाहिले नाहीत आम्ही, पण असं वाटलं की बाबाच आलीत की काय. आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यातच आपण वामन भाऊ पाहायचे, त्यांच्यातच आपण राष्ट्रसंत भगवान बाबा यांना पाहायचे आणि अशा महात्म्यांमध्येच आपण श्री गुरु भीमसिंहजी महाराज यांना पाहायचे. आपण पाहिलं नाही पण यांनी त्यांना पाहिलं, अशा महात्म्याचं दर्शन आपल्याला होतंय. आणि बाबांचं दोनदा एक जवळून बाबांचं जे दिनक्रम वगैरे, बाबांचं आयुष्य आम्ही थोड्या वेळात समोरून पाहिलं. अगदी गेवराई शेमेला गेल्यानंतर तिथल्या महिला म्हणायच्या आमचे बाबा एकदम साधे आहेत, आणि इथं आल्यानंतर चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. महात्मे आणि महंत मध्ये टीपॉयवर, डायनिंग टेबलवरती रांगोळ्या काढून कोणीतरी ताट मांडायला पाहिजे होतं, पण बाबांचं साधे पण ते पंक्तीतही जेवत होते एवढ्या भाविकांमध्ये. आणि मोठ्यांचं मोठे पण असतं, पण मोठं होण्याची इच्छा त्याला असते, समजायचं अजून हे लहान, लहान्यांना मोठं होण्याची इच्छा असते आणि मोठ्यांना लहान होण्याची इच्छा असते. ज्याला मोठेपणाचा वावे अजूनही मोठं व्हावं असं वाटतं, समजायचं हे अजून लहान आहे, पण मोठेपणा सगळ्याच धुवून टाकला. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. आणि बाबांचं राहणीमान, बोलणं वगैरे म्हणजे कुठल्याही पणाचा बडे जाऊ नाही, मोठेपणा नाही, अगदी ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, असं ॲटिट्यूड वगैरे. मोठी माणसं मोठीच असतात, ते प्रत्येक कृतीतून त्यांचं मोठेपण आपल्याला देऊन जातात. आम्ही सर्वजण बाबा आपल्या चरणावर विंदी विनम्र भावाने प्रणिपात करून, इतरही कोणी अधिकारी महात्मे असतील मला सिग्नल देत राहा प्लीज. मी मुद्दाम करणार नाही, पण अनावधानाने एखाद्या महात्म्याचा नामोल्लेख करायचा राहून जातो. सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध, तरुण तरुणी, 7 ते 11च्या सगळ्या मालिका विसरून एवढ्या थंडीतही जमलेला माझा मातृ समुदाय, आपणच आपल्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. तुम्ही म्हणताल पहिल्या दिवशी ना लय सासुरवाद चालू केला, टाळी वाजवा टाळी वाजवा. ते हिवाळ्यात टाळ्या वाजवणं किती कठीण असतं, रगीतल्या शालीतल्या गरमी आलेल्या हातवर काढणं टाळी वाजवणं. मला ती हिवाळ्यातले कीर्तन फार आवडतात बरं का, म्हणजे लोक टापशी बांधून येतात, त्याच्यामध्ये फिल्टर होऊनच कानात जातं. एक विशेष हिवाळ्यातल्या कीर्तनाची माझ्या काही आवडच असते. आणि जसं तुम्ही वर्षभरामध्ये इतर दिवसाची एनर्जी एकीकडे असती, पण रामनवमीचा पर्व काळ असेल, त्यानंतर नवरात्राचा पर्व काळ असेल, गोकुळाष्टमीचा श्रावण महिन्यातला पर्व काळ असेल, काकड्याच्या महिन्याचा मार्गशीर्ष महिन्यातला गावातला पर्व काळ असेल, आणि दत्त जयंतीचा हा 7-8 दिवसाचा जो उत्सव असतो, याच्यात तुम्ही पहा एक विशेष भगवंताची एनर्जी क्रिएटिव्ह असते. इतर तर असतेच ती इतर वेळी, पण या काळामध्ये, या पर्व काळामध्ये 1000 पटीनं परमात्मेची शक्ती क्रिएटिव्ह असते. म्हणून या 7-8 दिवसाच्या पर्व काळाच्या निमित्ताने तुम्ही केलेली ध्यान धारणा, केलेली साधना
केलेलं नामस्मरण वर्षभर नाही जमलं हरकत नाही, इथं 7-8 दिवस येणार आहेत, इथं 7-8 दिवस येणार आहेत. या 7-8 दिवसामध्ये नामस्मरण इतकं कच्चून करायचंय ना, कच्चून कळतं ना तुम्हाला. मी सून जरी जालन्याकडची असली, पोरगी इकडचीच आहे मी. नामस्मरण या 7-8 दिवसात इतकं पोटभर करायचं. एकदा चार्जिंग करून घेतली 7-8 दिवसामध्ये की वर्षभर ती चार्जिंग उतरली नाही पाहिजे, बॅटरी आपली डिस्चार्ज नाही झाली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वच या परिसरातील उपस्थित मायबाप श्रोते आणि हरी कीर्तनासाठी उपस्थित सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य असतील, ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला. सुरुवातीचे अत्यंत गोड चाल ज्यांनी गायले असे हरिभक्ती पारायण आदरणीय अंगदजी महाराज, पलीकडे माईकवर हरिभक्ती पारायण सोहमजी महाराज, पलीकडचे राऊत महाराज, मधले केदारी महाराज, प्रभाकरजी महाराज, तुकारामजी महाराज आणि वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाळ आणि वारकरी मंडळी असतील. या बालगोपाळांसाठी एकदा मोकळ्या मनाने गाडी वाजवा. तुम्ही स्वेटर मफलरी उपरणी बिपरणी सगळं घेऊन आला. ते छोटे लेकरे टाळे घेऊन उभे आहेत बरं का, बिना स्वेटरचे. हे खरंच मानलं पाहिजे त्यांना. आणि विशेष मला थंडीचा इतका त्रास आहे ना, आज माझी परीक्षा आहे, मला ॲलर्जी, नाकात हवा गेली की शिंका येतात. ते उद्या पडदा बिडदा लावून घ्या, एखाद्याला ताण होत असेल त्याचं. मला आता मी म्हटलं सगळं उघड्यावर आहे, आता होतंय कसं, आता दत्त महाराज जसं करून घेतील तसं. इतरही उपस्थित सर्व मायबाप श्रोते आणि या जोडीसाठी एकदा मोकळ्या मनाने टाळी वाजवा. अध्यक्षाचं भाषण शेवटी असतं. मृदंगाची सुंदर साथ ज्यांची आहे असे हरिभक्ती पारायण आदरणीय सटली महाराज ना, त्याचप्रमाणे दादा चेहरा लक्षात आहे, फक्त नाव विसरते, ओम महाराज ना, हनुमंतजी महाराज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन आणि उगली बंधू साऊंड सिस्टीम. एवढ्या थंडीतही साऊंड दबले नाहीत, आवाज ओके बर काही एकदम. आणि पहिला दिवस असताना सुद्धा कुठे शिट्टी नाही, काहीच नाही. एकदा दादा उगली बंधूसाठी जोरदार टाळी वाजवा. माझ्या पाठीमागे भालदार, चोपदार आणि विनेकरी महाराज असतील. सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून हरी कीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का. लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. आता एवढंच उशिरा नाव घेते, तू खाण्यातच घेते की घेऊ का नको घेऊ. बाबा तुम्ही संन्यासी पण आम्ही ग्रस्त श्रमित बरं का. घेऊ का नको बोला. लाडक्या बहिणी तुम्ही म्हणताय म्हणून घेत्या, तुम्हाला वाटायला नको ताईला लईच मान लागला होता म्हणून. एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तार आडकी, त्याला घुंगरा बारा, पान खाते 13 घाम येतो झरा झरा, नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशोर बशी, बशीत कप कपात, घडी घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, ज्ञानोबा रायांची लेख. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुमच्या परिसरातील मुली माझ्याकडे संस्थेमध्ये आहेत, त्या आल्या होत्या सोबत, पण रोज कीर्तनाला आज थोडं घरी राहू द्या. मुलींचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या आजी आहेत, दुसऱ्या आजी आहेत, तिसऱ्या मास्तरीनबाई आल्यात आणि इकडे काका वगैरे, मला वाटतं दादा कुठेतरी बसलेत पाठीमागे. असाल आता दिल्या घरी सुखी राहा. माझी परिचित अपरिचित सुपरिचित मंडळी असतील. फार तरी काय, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी.
या वारेकरी संतांच्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ आणि संकल्पित वेळेत थांबूया. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयातला आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला, जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. कारण भगवंताचे आतापर्यंत जे काही अंशाधिक अवतार झालेत ते फक्त भारत देशामध्ये झालेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. हरी अनंत हरी कथा अनंता. भगवान परमात्मा अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. भगवान परमात्म्याचे अंशाधिक अनंत अवतार झालेत, पण ते सगळे अवतार भारतात झालेत. हे कौतुक आहे. असं कधी ऐकलंय का तुम्ही? देवाचा एखादा अवतार अमेरिकेत झाला, एखादा आफ्रिकेत झाला, एखादा देव पाकिस्तानात अवतार आला, तिकडे टेररिस्ट जन्माला येतील, आतंकवादी, दहशतवादी. खर तर जगाच्या डिक्शनरीमध्ये आतंकवाद आणि दहशतवाद हा शब्दच नव्हता, पण त्या शब्दाला जन्म घालणारा देश म्हणजे पाकिस्तान. म्हणजे दहशतवादी संघटनाला खतपाणी घालत होता. पण आता झाले असं नाकापेक्षा मोती जड. माझा विषय तो नाही. जेवढे परमात्म्याचे अवतार झाले तेवढे फक्त भारतामध्ये झाले. अशा परम पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला. ही आपली नक्कीच कोणत्या जन्माची आणि केवढी मोठी पुण्य असेल. जगाच्या पाठीवरती संत आणि भगवंत फक्त भारतात जन्माला आले. जेते हरीचे दास जन्म घेते जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरीचे दास. जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास. जन्म घेते जेते हरीचे दास. जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे घरीचे दास जन्म घेते. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. या जगात या भारतात 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा कोयना चंद्रभागा इंद्रायणी भीमा भामा मुळा मुठा, गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी यांसारख्या पवित्र नद्या. या भारतातील प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र आहे. या भारतात डोळ्याने वाहताना दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारतातला कंकर न कंकर शंकरी. मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? झोपल्या का काय? जागे आहेत का तुम्ही? तुम्ही नुसत्या टुळू टुळू पाहून राहिले माझ्याकडे. मी हानू घेईन बर का तुमच्या पुढे. मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो. दादा विकू नको. तो कंकर में भी दगडातही देव दिसतो. और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकड़ दिखाई. भाव बळ्या कळे रवीना काळे करतळी आवळी तैसा हरी. करतळी आवळी तैसा बळ्या कळे रवीना काळे करतळी आवळी तैसा हरी. करतळी आवळी तैसा भवळ्या कळे रवीना कळे. भवळ्या कळे रवीना कळे करतळे करतळी आवळे तैसा हरी. मृदंग वादकासाठी मृदंग राज हाच त्यांचा पांडुरंग असतो.
मृदंग मुख लेपेन करोती मधुर ध्वनी. आज समाजात त्यांनी वाजवल्यानंतर टाळ्या भेटतात, पण त्या टाळ्या मिळवण्यासाठी एकेकाळी इंद्रायणीच्या काठी त्यांना किती प्रॅक्टिस करावी लागली. कधी कधी पाखवा रंगला, बोटाचं रक्त निघून. याला इंद्रायणी साक्षी आहे बरं का, याला जग साक्षी नाही, याला इंद्रायणी साक्षी. हे अध्ययन करत असताना त्या साधकाला साधनरत असताना किती खडतर प्रवास करावा लागतो, वजन घालवावं लागतं, तेव्हा समाजात वजन निर्माण होतं. विठ्ठल जगाच्या पाठीवरती भारत पवित्र आणि महान देश आहे. अशा भारतात तुमचा माझा जन्म झाला. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे मी कोण्या पक्षाचं समर्थन करायला इथे उभी नाही. ही फार पवित्र जागा आहे. पण काही लोकांची आजही नावं देव माणसं म्हणून घेतली जातात, भले ते राजकीय क्षेत्रात असतील. असं म्हणतात की लाल बहादूर शास्त्री हे विद्वान व्यक्तिमत्व होतं, अभ्यासू होते. ते सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख येतो, तो म्हणजे लोकमान्य टिळकांचा. लोकमान्य टिळक आणि सद्गुरु जोग महाराज हे मित्र होते आणि जोग महाराजांच्या आग्रहा खातर लोकमान्य टिळकांनी पंढरपूरच्या वाऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. मंडालेच्या कारावासामध्ये असताना या विद्वान महात्म्याने गीतेवरती टीका म्हणून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे पूर्वीचे राजकारणी सुद्धा अभ्यासू होते. श्री संत सद्गुरु ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांनी गडावरती ज्यावेळी लोकार्पण सोहळा केला त्यावेळी तत्कालीन तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते. म्हणजे असं म्हणायचं नाही की आत्ताच मुख्यमंत्री मंदिराला येतात, आत्ताच मुख्यमंत्री देवस्थानाला येतात, आत्ताचेच मुख्यमंत्री देवस्थानाला निधी देतात, वारकऱ्यांचा सत्कार करतात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. जो मुख्यमंत्री असेल त्याने पंढरपूरचा, आळंदीचा आणि वारकऱ्याचा नेहमी सत्कार केला पाहिजे. विठ्ठल राजकीय क्षेत्राचा विषय नाही गेला तर अजूनही काही माणसाची नावं ही देव माणसं म्हणून घेतल्या जातात. हिंदू हृदय सम्राट जर म्हटलं तर सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय लोकनेते परळीचे मुंडे साहेब, स्वर्गीय लोकनेते बाभुळगावचे लातूरचे. त्यांची मैत्री तर राजकारणाच्या पलीकडे होती ना. आजही उदाहरण जर द्यायचं ठरलं कलियुगातलं, जशी कृष्ण आणि सुदामाची मैत्री होती, जशी राम आणि सुग्रीवाची मैत्री होती, तसं आजही मैत्रीचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर अगदी पक्षाच्या पलीकडे त्यांचं एकमेकावरती निस्वार्थ मित्र म्हणून प्रेम होतं. ज्यांनी एकेकाळी मुंबईमध्ये डान्स बार बंद केले होते असे स्वर्गीय लोकनेते R.R. आबा पाटील. अजूनही काही माणसाची खरंच नावं देव माणसं म्हणून घेतल्या जातात. ज्यावेळी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब वारले होते ना, त्यावेळी बाबा बांधावरचा शेतकरी सुद्धा रडत होता उसाच्या फडातला. चांगला माणूस होता बाबा, मेला तो, पाहिलं कोणीच नव्हता, पण त्याच्यासाठी रडत मात्र शेतातला माणूस सुद्धा होता. याचा अर्थ काम तुम्ही चांगलं गेलं तर ताळागाळापर्यंत चर्चा चांगलेच होतात. मागच्या वर्षी सुनीता विल्यम्स 9 महिने अवकाशात होत्या. 9 महिने 9 दिवस आपण आईच्या पोटात राहिलो, पण अवकाशात राहतात कसं, किती वाईट परिस्थिती असेल. सगळा संपर्क तुटलेला, पाणी नाही, अन्न नाही, काहीच नाही, काही नाही, इकडचं पोहोचवता येत नव्हतं तिथे. तशा त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी सुनीता विल्यम्स राहिल्या काही संशोधनासाठी, त्यावेळी तळागाळातली शेतामध्ये सरकीला खुरपण घालणारी महिला पण चर्चा करायची, बाई ती सुनीता गेली होती का गवर, ती सुनीता गेली होती गवर, ती खाली आली का. त्या बाईला शेतात काम करणाऱ्या सुनीता कोण आहे, ती काय करत होती हे माहिती नव्हतं, पण तिचं कार्य हे समाजासाठी होतं, तिचं कार्य भारताच्या उन्नतीसाठी होतं, तिचं कार्य तुमच्या माझ्यासाठी होतं. स्वतःसाठी जगताल तर स्वार्थी म्हणून नाव होतं, पुसल्या जातं, कोणी विचारत नाही. पण समाजासाठी जर झटत राहिला माणूस, दुसऱ्यासाठी जर जगत राहिला, आज आपल्या तुमच्या माझ्या जयंत्या पुण्यतिथ्या कोणीच करीत नाही. आपला वाढदिवस आहे तोपर्यंत आपण मेलो, वर्ष श्राद्ध घातलं, खोटीचा फोटो काढला फेकून दिला, कुत्र विचारित नाही आपला. आम्हाला तर सप्त्यातच पाणी पाजलं तर पाजिंग कोणी. आम्ही आमच्या घर भरत राहतो, घरी जाईपर्यंत आमचं काही खरंच नाही. फार फार तर महाराज कीर्तनकार होती बा म्हणून 1-2-3 पुण्यतिथ्या घालतील, नंतर आम्हाला कोणी विचारत नाही.
आमच्या घरात विचारणार नाही, दारात विचारणार नाही, पाहुण्यात विचारणार नाही, भावकीत सुद्धा विचारणार नाही. पण शेकडो वर्ष झाले, पण तरी सुद्धा ज्ञानोबा तुकोबरायदिक सगळ्या संतांच्या पुण्यतिथीचा सोहळा गावात नाही, राहिल्या त्या कीर्ती जगा माझा, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते. हा राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. तुका म्हणे का मरणे तिसरे उत्तम ते ओरे कीर्ती मागे, उत्तम ते ओरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणे तिसरे उत्तम ते ओरे कीर्ती मागे, उत्तम ते ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. आपला सोहळा आपल्या घरापुरता मर्यादित आहे. साधू संतांचा सोहळा गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, राष्ट्रात नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, या भूमंडळा माझी कीर्तिमान, कीर्तिमान. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा या ही भूमंडळा माझी कीर्ती, कीर्ती माझी. माझा विषय असा होता, माझ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं एक आदरणीय व्यक्ती म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. मी पक्षाचं समर्थन आणि नेत्याचं भाषण सांगायला इथे उभी नाही, पण त्या माणसाची राष्ट्राविषयी निष्ठा किती होती पा. हल्ली निष्ठा जाऊ द्या, निष्ठा निष्ठीच चालू आहे नुसती. अशा लोकांना निष्ठा कळत नसते. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, ए अमर भूमी, ए समर भूमी, ए वीरों की भूमी, ए शूरों की भूमी, ए राणा की भूमी, ए शिवा की भूमी, ए लक्ष्मी की भूमी, ए पद्मिनी की भूमी, ए सरदार की भूमी, ए किरदार की भूमी. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकाल कर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की, भारत माता की जय. हर 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 हर. मागच्या झोपल्या का काय? तुम्ही जागे आहेत ना? का पुढच्यानीच बोलणं कंपल्सरी? विठ्ठल 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 विठ्ठल. जगात भारत पवित्र आहे आणि भारतात महाराष्ट्र महान आहे. मिरे अकल या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी ज्या इतरत्र आपल्याला शोधूनही सापडणार नाही. पहिली गोष्ट येथे संत, दुसरी गोष्ट महाराष्ट्रात ग्रंथ, तिसरी गोष्ट पंथ, चौथी गोष्ट भगवंत. येथे ज्ञानोबा तुकोबराय सारखे संत, येथे गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, येथे वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि येथे पंढरीश परमात्म्यासारखा भगवंत. महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती खरोखर काही गोष्टीचे खरंच उपकार आहेत, ते मानावेच लागतील. या महाराष्ट्रावरती काही गोष्टीचे उपकार आहेत. पहिले उपकार आहेत वडाचे, दुसरे उपकार आहेत गडांचे आणि तिसरे उपकार आहेत फडांचे. विठ्ठल पहिले उपकार या महाराष्ट्रामध्ये
ज्या वटवृक्षाचे वडाचे उपकार आहेत. तो वड म्हणजे स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. वाजवा ना आता जोरदार टाळ्या. सद्गुरु स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांचा अवतार जर झाला नसता तर महाराष्ट्रात ही वारकरी परंपरा आपल्याला पाहायलाच मिळाली नसती. वारकरी संप्रदायाचा झेंडा आटके पार फडकवण्यात आला. जिकडे तिकडे वारकरी दिसू लागले. आज या महाराष्ट्रामध्ये जे धोत्र दिसत आहेत, महाराष्ट्रामध्ये जे टोपे दिसत आहेत, अजूनही वारकरी संप्रदायाची कृपा आहे म्हणून गावागावात तुम्हाला बांधलेले फेटे दिसत आहेत. इथं लोकांना फेटे म्हणजे काय, धोतर म्हणजे काय, तर पुस्तकातच सापडलं नसतं. आज धोतर ही परंपरा आज तगायत चालू ठेवली. धोतर आणि फेटा. आता बऱ्याच लोकांना वाटतं की महाराज लोक म्हणजे गावंढळ असतात, म्हणजे माणसाच्या कपड्यावरून त्याच्या विचाराची पातळी ठरवल्या जाते. कपड्याने स्टँडर्ड झाला म्हणून माणूस फार मोठा होत नाही, त्याचे विचारही डोक्यातले तेवढे समृद्ध लागतात. माझी विनंती इथं माता माऊल्यांना, बऱ्याच जणींनी आपले मुलं खेड्यातून शहरात नेल्यानंतर तुम्ही त्यांच्या हेअरस्टाईल बदलल्या. मला सांगा, हेअरस्टाईल बदलली पाहिजे आईनी लेकराची की त्याची हेअरस्टाईल बदलली पाहिजे? हेअरस्टाईल बदलली पाहिजे ना. हेअरस्टाईल बदलली म्हणून माणूस फार विद्वान होत नाही. अजून सांगू तोला मुलाचं वाक्य, तुम्ही ऐकताय का ग? सगळ्या ऐकताय ना? हा. 24 कॅरेटचं सोनं अंगावरती घातलं म्हणून माणूस फार मौल्यवान होत नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता त्याच्या चरित्रात आणि विचारात सुद्धा असावी लागते. विठ्ठल हॅलो हॅलो विठ्ठला 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 विठ्ठला. चंदनापेक्षा थोरांना केलेलं वंदन 100 पटीनं शीतल आहे. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ. नम्र झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा. हो नम्र झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, कोणिले आनंदा आनंदा. हे नम्र झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा. झाला भूत तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा, तेने कोणिले आनंदा आनंदा. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. या आत्ता महाराज लोक कोटात बुटात गाडीत फिरतील यात काय नवले. त्यावेळी वारकरी संप्रदायामध्ये नाथानंतर जर श्रीमंती लाभली असेल तर ती सद्गुरू राष्ट्रसंत भगवान बाबा यांना. महाराज लोक आत्ता कोट घालतात, बाबा तेव्हा कोट घालत होते उभा. तेव्हा बाबांचं जे आयुष्य आणि जगणं हे राजवैभवी थाटात होतं. आपण मुळात त्या आईची लेकरं आहोत. आपल्या माईच्या दारात सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणजे फार बरेच लोक महाराज लोकांच्या राहण्यावर, गाडीवर, त्यांच्या जगण्यावर जळतात. जळण्याचं अजिबात कारण नाही. वीर विठ्ठलाची गाडी, आम्ही लेकरच पांडुरंगाचे आहेत ना. वीर विठ्ठलाची गाडी, त्याचे लेकर तसे. अरे स्टँडर्ड माईबापाचे लेकर आहेत, आम्ही स्टँडर्डच आयुष्य जगलं पाहिजे ना. आता महाराज लोक हेलिकॉप्टर मध्ये विमानात फिरले तर बऱ्याच लोकांच्या पोटात कळणी गती. आमच्या माऊलीच्या समाधी उत्सवाला सगळे देवलोक विमानातून फुलं फेकायला होते. फुलं फेकणाऱ्याला विमान होते. सोरवरांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीताती. जिथं फुलं फेकणारे हेलिकॉप्टर मध्ये, विचार करा वारकरी संप्रदायाची श्रीमंती आणि मोठेपण किती. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जगात सगळ्यात मोठी श्रीमंती वारकऱ्याला आहे. फक्त फुगीरपणा आपल्याकडे नाही. ही एक श्रीमंतीचे मनाचं मोठेपण आहे. महापुरे झाडे जाती, तीर्थला वाळे वाचती. हे अत्यंत साधे पण वारकरी संप्रदायाला पूज्यपाद कलियुगामध्ये ज्यांना शुकाचार्यांचा अवतार मानलं गेलं असे पूज्यपाद डोंगरेजी महाराज.
काहींना वाटेल की कुठे डोंगरा बिंगरातली होती का काय ते. कलियुगात ज्यांना भगवत पूज्यपाद शुकदेवजींचा अवतार मानलं गेलं. खरं तर डोंगरेजी महाराज वारकरी संप्रदायाचेही नव्हते आणि महाराष्ट्रातलेही नव्हते, पण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं त्यांना फार मोठं आकर्षण होतं. ते म्हणायचे संप्रदायाबद्दल उद्गार काढायचे, आदमी जितना ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना ही वो दिल में पापी होता है, अरे इसीलिए तो महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपडे पहनता है. वारकरी संप्रदायाची उंची भल्या भल्यांना कळाली. अजूनही काय ना वाटतं की आपण दुसऱ्याच्या याच्यात गेलं पाहिजे. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आले सुद्धा आणि उलटली सुद्धा, दुकानं लागली त्यांचे, पण जगात वारकरी संप्रदायाची बरोबरी करेल असा पंथ आणि संप्रदाय अजून तरी जन्माला आला नाही. विठ्ठल सगळ्या जाती धर्मात संत निर्माण केले विश्वमौली ज्ञानोबरायांनी. खरं तर एक नेता जर असला तर त्याला असं वाटतं बाकीचे नुसते कार्यकर्ते असावे जिंदाबादच्या घोषणा द्यायला. येऊन येणार कोण आणि साहेबाशिवाय हाईच कोण. त्याला असं वाटतच नाही कोणत्या नेत्याला आयुष्यात आपल्या पुढं कोणी जावं आणि जाऊ देत नाही. हा मत सरच सोपा, मीच नेता असावा आणि बाकीच्यांनी फक्त प्रचार करावा आणि कार्यकर्ते असावं ही नेत्याची अपेक्षा असते. पण माझ्या सहित या महाराष्ट्रातले सगळे नेते झाले पाहिजेत. जगात ही विचार करण्याची पातळी फक्त संप्रदायात आपण सारी करी देता काळ, आपण सारी करी देता काळ, सारी करी देता काळ, आपण सारे करी देता करीती तात्काळ. बहुजन जाती धर्माच्या व्यक्तीला सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी शिष्यत्व दिलं. शिष्यत्व नाही करून घेतलं तर संतत्व दिलं. जाती जातीत संत उभे केले. 18 पगड जातीमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी संत उभे केले. पहिली उपकार या महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती वडाचे. तो वड म्हणजे सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. दुसरे उपकार आहेत या महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती फडांचे. हल्ली फडकरी म्हटलं ती एकूण एकाला लोक काहीही बोलतात. जीभ उचलून बोलायचं म्हणलं की कोणी कोणावरती काही टीका करून जातो. पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी कीर्तन भजन सगळं बंद होतं, त्या कोरोनाच्या काळामध्ये दशमी एकादशी आणि द्वादशी या 3 दिवसाचा संप्रदायाचा कीर्तनाचा नियम जर कोणी चालू ठेवलेला असेल तर तो फक्त फडकऱ्यांनी चालू ठेवला. दशमी एकादशी आणि द्वादशी कीर्तनकार एक आणि वादक एक आणि असला तर एखादा विनेकरी, अशा तिघांमध्ये ज्यांनी 3 दिवसाची कीर्तनाची परंपरा चालू ठेवली संप्रदायाची, ते म्हणजे फडाचे उपकार आहेत. आणि तिसरे उपकार आहेत महाराष्ट्राच्या अध्यात्मावरती, ते म्हणजे गडांचे. मग सगळ्यात मोठा सगळ्या गडांचा केंद्रबिंदू जर म्हटलं तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तो म्हणजे धौम्यगड आणि नंतर त्याचं नाव ते म्हणजे ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबांनी उभा केलेला तो म्हणजे भगवानगड. त्याचं नावच मला वाटतं यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे. अगोदर धौम्यगड होता, पण ज्यावेळी समाज पाहिलं लाखोंच्या संख्येने येत होता तो बाबाच्या चरणावर वाकत होता, येत होता तो बाबाच्या. अरे एवढं मोठं वैभव एका ब्रह्मचारी पुरुषाचं, सामान्य एखाद्या मराठवाड्यातल्या माणसाचं एवढं मोठं वैभव आहे. किंमत पैशाला नाही, किंमत तुमच्या पदाला नाही. पदाला आहे पण अध्यात्मातल्या पदाला. तुमची साधनं किती दृढ आहे. आणि आजही तुम्ही लोक अशी पायाला लागत येत, आम्हाला तुमच्या संग फोटो काढून द्या. माझी एक विनंती तुम्हाला, फुकटचा सल्ला घरी घेऊन जा. डोकं टेकवतानाच विचार करायचा याला डोकं आहे का नाही.
आपलं उठसूट बाबा महाराज आले तर पडा त्यांच्या पाय. तुमचे पाय आमचे महिना महिना आमच्याच घराला पाय लागत नाही तर इथं पंगत झाली का अगोदर? वाढणाऱ्याने जरा हात आखडून वाढी जबर का हे ऐकायला पण बसवायचे आहेत आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. डोकं टेकवत असतानाच मस्तक ठेंगणा करिया संतांच्या चरणा. साधू संत आपले सद्गुरू मायबाप हे जर सोडले तर इतर कोणाही उठसूट पडपाया उठसूट पडपाया उठसूट हे चुकीची गोष्ट आहे. कुणाच्याही चरणी नतमस्तक होऊ नका. परमार्थामध्ये अधिकार लागतो. परमार्थामध्ये जसं जसं तुमचं वय वाढतं तसा तसा अधिकार वाढत चालतो. विठ्ठल अनेक गडांचे उपकार आहेत. त्यामध्ये श्री संत भगवान बाबांचा भगवान गड, त्यानंतर मच्छिंद्रनाथ गड असेल, गैनीनाथ गड असेल, आपला भीमसिंह गड, अनेक गड आहेत. मला सुचवत चालला तुम्ही नावाशे. आणि जे उडे गड आहेत बहुतांश बीड जिल्ह्याच्या परिसरामध्ये हे गडांचा विस्तार झालेला आहे. बीड जिल्हा म्हणजे गडांचा जिल्हा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. की महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त जर गड असतील भक्तीच्या क्षेत्रामध्ये आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तर सर्वाधिक अध्यात्मात उपकार येते बीड जिल्ह्यातल्या गडांचे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा परमपवित्र महाराष्ट्रात आणि त्यातही श्री गुरूंच्या मुखातलं वाक्य माझ्या महाराष्ट्रात भक्तीचं अंतःकरण असेल तर तो मराठवाडा आहे. मराठवाड्यासारखी भक्ती इतकी श्रद्धाळू लोक तुम्हाला कुठं शोधूनही सापडणार नाही इतर प्रांतांमध्ये जर गेलात तर. अशा पवित्र महाराष्ट्रात साधूंच्या संतांच्या भूमीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्राणी जन्माला घालताना आडवे जन्माला घातले. मांजर, कुत्र, बैल आणि माणूस. देवाला वाटलं याला निवडणुकीला पुढं चालू उभं करायचं आपल्याला, याला आधीच उभा करून दिलेलं बरा. अजून दुसरा भाग सांगू का? देवाला वाटलं उभे जन्माला घातले तरी इतके आडमुठ्यात शिरत येतं. हे आडवे जन्माला घातले तर हे पार्किंग सुद्धा होऊ द्यायचे नाही. हे गेटवर बोर्ड लावतील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर. कुत्र्यांपासून. विठ्ठल महत्वाच्या कामाला माणूस निघावा आणि जाऊ नाही पण त्याला जावी. कोण? आडवी बायको. सप्त्यात मजा आहे तुमची 3 टाइम, पण सप्ताह झालं की तुम्हाला तुकडा त्याच देणार येत. महत्वाच्या कामाला माणूस निघावा जाऊ नाही पण जावी त्याला. कोण? आडवी मांजर. हा थोडं मोठ्याने बोलायला मला ऐकायला कमी येतं. आणि तुमच्याकडून उत्तर नाही आलं का मला काही बी सुचत. मग मांजर आडवी गेली तर इथं बसले तुम्ही सगळे इमानदारीनं सांगा, माणसाच्या मनात शंका निर्माण होत नाही. मांजर आडवी गेली तर माऊली श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. रामकृष्ण हरी म्हणा. 5 पावलं मागे चालायचंय चाला, नाही चालायचं चालू नका. रोज आम्हाला किती मांजरी आडव्या जातात तू रस्त्याने, आम्हाला लय लय आडव्या जातात. मांजर आडवी गेली अंधश्रद्धा ठेवू नका, रामकृष्ण हरी म्हणा, पुढे चला. ते तुमचं काम 100% पूर्ण होणार, खात्रीनं सांगते मी. मांजर आडवी गेली तर काम पूर्ण होईल, पण त्याच कामाला एखादा 2 पायाचा वाक्य जर आडवा गेला तर हे चालू काम बंद पडते. तेवढे 2 पायाचे बोक्के नडत येत. माणूस मळका असाव फक्त जळका नसाव कोणावरती. विठ्ठल 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 विठ्ठल. इतर प्राणी आडवे जन्माला घातले, माणूस उभा जन्माला घातला. हसता फक्त आपल्यालाच येतं आणि हात फक्त माणसाला दिले. पक्ष्यांना पायाचं त्या हाताचं रूपांतर पंखांमध्ये झालं. 2 पाय 2 पंख. प्राण्यांना त्या पायासहित अजून 2 पाय दिले, हाताचं पायातच रूपांतर आहे. प्राण्यांना 4 पाय आहेत, पक्ष्यांना ऍडव्हान्स 2 पंख आहेत. हात फक्त माणसालाच आहे, हसता फक्त माणसाला येतो. देवाने तुम्हाला मला इतर योनी निर्माण केलं, त्याच्यात माणसाच्या जन्माला घातलं. त्या पांडुरंगाचं आपल्यावरती प्रेम होतं आहे म्हणून तुम्हाला मला त्याने माणसाच्या जन्माला घातलं. जिनं जन्माला घातलं जगात त्या आईच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते शेवटपर्यंत. ज्याने तिच्या सहित तुम्हाला मला जन्माला घातले विश्वात, त्या पांडुरंगाला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असेल. एकांतात बसून आपण कधीतरी इमानदारीने विचार केला पाहिजे या गोष्टीचा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो
कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणे किम प्रयोजनम. या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात. मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीचे पार पाहून असे जीत पुला खाली घातले पाहिजे, मोरून पूल बांधला पाहिजे. दरिद्री कुणीकडचे अख्ख्या गावात अख्खी मंदिर बदनाम करून टाकली पा. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. विठ्ठल 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 विठ्ठल. मला असं वाटतं या दोन हाताची शोभा कुठेतरी कोपरे कापरे रंगवण्यासाठी दिली का. या दोन हाताची शोभा, या दोन हाताची शोभा टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची लागून या पाया, विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. त्या दोन हाताची शोभा. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्या काळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्या काळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, तुझी कृपा गामध्ये ऐसी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. हा देव मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देव मला एक तरी ऐसी संध्याकाळ. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या दोन हाताने त्याच्या भजनात टाळी वाजवा आणि भजन करा. एकदा वाजवा बरं मोकळ्या टाळ्या. विठ्ठल हाताने टाळी वाजवून भजन करणं हाच खरा परमार्थ नाही. या दोन हाताने गरजूंना केलेली मदत तुम्हाला परमार्थाच्या वाटेने घेऊन जाणारी. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ ओरों के काम आए. तुका मने पार, तुका मने पार, हे तुका मने पार, तुका मने पार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा, आहे देव, देव, देव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, किंवा नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. आपल्याकडे खूप आहे, पण एखाद्या श्रीमंताने एखाद्या गरीबाला गरिबीची दाई येऊन त्याच्यासाठी दिलेला 1 मिनिटाचा वेळ, श्रीमंताने गरिबासाठी दिलेली जबान, आणि त्या श्रीमंत माणसाने गरिबासाठी दिलेली त्याची अनमोल किमतीची सही, त्या सहीमुळे, त्या वेळेमुळे, त्याच्या जबानीमुळे कधी नव्हे ते आज एखाद्या गरीबाचं जर कल्याण होत असेल, भिवंडी जवळचं नाही,
कधी नव्हे ते आज त्या गरीबाची जर चूल पेटत असेल, त्याच्या चुलीवर पुरण शिजत असेल आणि आपल्यामुळे त्या गरीबाला पुरणाचा गोड घास जर खायला मिळत असेल, तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि त्या गरीबाने अंतःकरणापासून त्या श्रीमंताला दिलेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि गडावरच्या भगवान बाबाचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. महाभारतात एक प्रसंग येतो. एकदा काय झालं, कर्ण महाराज दाढी करत होते, अंगराज कर्ण, आणि एक गरजू माणूस गेला, महाराज मरतो आता, काहीतरी मला मदत करा. त्यावेळी कर्ण दाढी करत असताना त्याच्या डाव्या हाताला सोन्याची वाटी होती. गड्यानं जशी उचलली तशीच हातात दिली. नाव्यानं प्रश्न केला, महाराज दान करताना उजव्या हाताने करायचं असतं, उजव्या हाताने केलेलं दानच सपले, डाव्या हाताने दान केलं तर फळ मिळत नाही. त्यावर कर्णाचं उत्तर होतं, डाव्या हातातली सोन्याची वाटी उजव्या हातात घेऊन दान देईपर्यंत जर मीच मेलो तर माझाच प्राण गेला तर दान द्यायचं राहून जाईल. याला म्हणतात परोपकार. जगात जर माणूस सोडला ना तर सगळ्या गोष्टी परोपकारासाठी. विठ्ठल कधी कधी जुनी माणसं म्हणतात आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही, दिवस आता बदलले. माऊली दिवस आहे तेच, आपली वागणूक बिघडत चालली, फक्त माणूस बदलत चालला. पूर्वीच्या काळी पहाना, एखाद्याची लेकबाळ जर वाट लावायची असेल, मारुतीच्या मंदिराच्या पुढे अख्खं गाव तिला वाट लावायला असायचं. हे बरोबर बोलते ना मी? हे का तुम्ही फॉरेनवरून आल्याच? असं तर काही नाही ना. आत्ताच मुंबईवरून आले बाई मी, आत्ताच लंडनवरून आले, आत्ताच हे असं काही नाही ना तुमचं? खेड्यातल्याच आहेत ना तुम्ही? आहे का? हां, माना हलवत चला. अजूनही आपल्याकडे खेड्यात लेकबाळ वाटा लावायची असेल तर सगळं गाव असतं तिला. अक्षदा टाकायला पण आमंत्रण नाही. हा, जेवायला पंक्तीला आमंत्रण लागतं, पण अक्षदा कोणाची लेकीबाईला टाकतो आपण? लेकबाळ जर वाट लावायची असेल तर तिला अख्खं गाव वाट लावायला असतं. पूर्वी असायचं, लेक लोकांची असायची, पण तिच्यासाठी रडत सगळं गाव होतं, सगळं गाव होतं. आता हल्ली असं झालंय, आता ती नवरीच रडत नाही त्याच्यामुळे बाकीच्यांनी रडायचा. म्हणजे हल्ली इतकं बदललेलं आहे की ती नवरदेव पाहायचं टेन्शन पण बापाला येऊ देत नाही. विठ्ठल असं होतं. कधी कधी थंडीमुळे नेटवर्क जाम होतं, काड्या कमी जास्त होत्या त्याच्या. कधी कधी काय होतं, टावर खाली रेंजच नसती हो. आमच्या परतूरला म्हण म्हणतात, कधी कधी विहिरी जवळचा वाफाच कोरडा राहतो. विठ्ठल या 2 हाताची शोभा परोपकार करण्यासाठी. कशात सांगितली पायाची शोभा? पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. बाबांनी ताळागाळातला इकडचा वाडीवरचा वस्तीवरचा समाज सगळ्या जाती धर्मातील लोकांना गडाचं वारकरी बनवून पंढरपूरचं वारकरी केलं. कित्येक लोक पंढरपूरची वारी करतात, ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या माळ माहीत नव्हती, ज्यांना एकादश कळत नव्हती. एकदा विनोबा भावेंनी विचारलं होतं बाबांना, एखादं पुस्तक लिहितात का? तुम्ही इतके तेजस्वी आहात, एवढे ओजस्वी आहात, एवढे विद्वान आहात, सामर्थ्य तुमच्यात आहे, तुमच्या पाठीमागे एवढा समाज आहे, एखादं पुस्तकच लिहू ना, पुस्तक प्रकाशित करूयात. त्यावेळी बाबांचं वाक्य होतं, मला पुस्तक मी लिहिल, पण लिहायला वेळ कोणाकडे? अजून कार्य खूप शिल्लक आहे. ताळागाळातला समाज आधी एकत्रित आणायचा आहे. मी समाज एकत्रित आणेल, पुढचे चरित्र लिहितील, पुढचे पुस्तक लिहितील. माझं गाव बाबांना माहिती, माझं माहेर टाकळी अंबड, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बाबा तुम्हाला माहिती, ते गाव सगळं मराठ्याचं आहे, पण मंदिर भगवान बाबाचं आहे तिथं. म्हणजे जाती जातीतला जो वाद आपल्यात पेटलेला आहे ना, तिथे आदिनाथ आप्पा म्हणून इकडचं महान व्यक्तिमत्व आहे. आणि ते आदिनाथ आप्पा बाबांच्या कृपांकिती, असं म्हणतात की ते वारले होते, पण बाबांच्या कृपाप्रसादाने जिवंत झाले. ते 2-3 वर्ष तिथे आले. ते मंदिर वगैरे आहे तिथे, कल्याणपुरी महाराजांचं मठ आहे तिथं. पहिले गोसावी समाज तिथे राहायचा.
आप्पा तिथे आले, तिथे शोध वगैरे लावला. 2-3 वर्षानंतर आप्पा शिव झाले ते. पण आप्पांच्या त्या नियोजनातून तिथं मंदिर उभारलं गेलं. वरती महादेवी आणि खाली ध्यान मंदिरासारखं आहे आणि मूर्ती श्री संत सद्गुरू भगवान बाबा महाराजांची. अख्खं गाव त्या मूर्तीची पूजा करते. सगळं गाव तिथं दररोज दर्शनासाठी असतं. हे जातीपाती आपण जे संत महंत वाटून घेतलेत. श्री संत सद्गुरू भगवान बाबांनी केवळ एका समाजासाठी त्यांना कार्य करता आलं असतं. फक्त वंजारी समाजासाठी नाही. साडी कोळी तिली तांबोळी कहार महार कुंभार चांभार वाणी नावी कैकाडी भिल हटकर धनगर अनेक खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यांवर लमानी तांड्यावर सुद्धा त्यांनी वारकरी निर्माण केले. ही साधू संतांची अद्भुत क्रांती असते. जातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य असतं. केवळ साधू संत एखाद्या जातीत जन्माला येतात, ते त्या जातीला पवित्र करून जातात, पण त्यांचं कार्य जातीपुरतं मर्यादित नसतं. विठ्ठल 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 बोल विठ्ठल 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 विठ्ठल. मला वाटतं इथं बाबांचं चरित्र पण चालू आहे का? आम्ही आलो अगोदर काहीतरी चरित्र चालू होतं. आमच्या भागामध्ये मला वाटतं घनसांगवीकडे पिंपरखेड काहीतरी नावचं गाव आहे. तिथं येडी बानू म्हणून जिची ओळख होती. अंगावरती कपडा तर जाऊ द्या, केसाला रेबीन पण ठेवत नव्हती. बाबांचा मुक्काम तिथे पडला. काल्याचं कीर्तनून बाबा खाटावरती गादी टाकलेली होती. गादीवरती अशी बेडशीट टाकलेली होती. बाबा बसलेले होते. बाबांनी कोणासमोर कधी मागितलं नाही, पण भगवान गडाच्या गादीलाच आशीर्वादी लक्ष्मीकांत म्हणून ते वरदानच आहे. बाबा जर बसले तर पोत्यानं तिथं बाबांच्या पायावरती देणगी जमावत होती आणि हे सगळे भगवान गडाच्या जीर्णोद्धारासाठी आणि कामासाठी सगळा निधी जात होता. पूर्वीच्या लोकांची मानसिकता. ज्यावेळी नारायणगडावरून बाबा भगवान गडावरती आली, धौम्य गडावरती, राजवैभवातला हा महात्मा ज्यावेळी दगडावरती आंघोळ करत होता, लोक डसडस रडत होते. पण भेटायला जाणारे कोणीतरी दगड घेऊन जायचं, 5 भाकरी घेऊन जायचं. हे पूर्वीच्या काळातल्या लोकांनी भोगलं, त्यांनी केलं, म्हणून आज एवढं मोठं वैभव निर्माण झालं. एका गावात काल्याचं कीर्तन चाललं होतं. पंगत बसली, कीर्तन संपलं आणि ही येडी ज्यावेळी फिरू लागली, दात इचकू लागली, लोकांना पाहून हसू लागली. अंगावरती विवस्त्र, एकही वस्त्र अंगावरती नाही. ज्यावेळी पळत आली, ह्या पंक्तीतून त्या पंक्तीत पळायची, त्या पंक्तीतून ह्या पंक्तीत पळायची. पळत आली, ज्यावेळी बाबांच्या समोर येऊन उभी राहिली, बाबाची तिची दृष्टी नजरानजर झाली. कृपा कटाक्षणे हाळिले. संताच्या नजरेत किती सामर्थ्य असतं पहा. आपण सारिके करीती तात्काळ, त्यांच्या नजरेत सुद्धा स्पर्श देण्याची ताकद असते. त्यांच्या नजरेत सुद्धा इतकं सामर्थ्य. प्रत्यक्ष ते संत किती पवित्र असतील. ज्यावेळी नजर टाकली, शांत झाली ती. हात लावू नका बाई, असं तुझं वेड्यासारखं फिरणं बरं दिसतंय का? बघ ना, सगळ्या बाया कशा पदर घेऊन पंक्तीला चापून चोपून बसलेले आहेत आणि तू असे विवस्त्र अवस्थेत फिरतेत. तुझं हे फिरणं शोभतंय तुला? ज्या बेडशीटवर बाबा बसलेले होते गादीवरती, बेडशीट हाताने घेतलं, ते गुंडाळला ना, जसं अंगावरती फेकलं. काय ते येड्याला बुद्धी आली कुठून? स्तब्ध झाली ती. फेकलेलं बेडशीट तिने अंगावर घेतलं, अंगावर पांघरून घातलं. सगळ्या डॉक्टरांनी तपासून सांगितलं तिच्या मेंदूतच फॉल्ट आहे, ही आयुष्यभर सुधरू शकत नाही, ही वेडी तर वेडीच राहणार आहे. सगळ्या डॉक्टरांनी तिच्यासाठी हे शेवटचं दिलेलं वाक्य होतं, ही वेडीच आहे, ही शहाण्या माणसासारखी कधीच होऊ शकत नाही ना, वागू शकत नाही. पण त्या क्षणापासून बाबांची दृष्टिक्षेप आणि नजरेचं सामर्थ्य, दृष्टीचं सामर्थ्य. येडी असणारी ती बाई, आडनाव जाई बाई, येडी असणारी बाई, पण साधूचा नुसता नजर पडली, कृपा कटाक्ष तिच्या नजरेनं तिनं निहाळलं. त्या क्षणात पासून त्या बाईत बदल झाला. वेडी असणारी बाई शहाण्यासारखं वागू लागली. तिथून पुढे बाबांनी माझ्या अंगावरती बेडशीट फेकलं, मी वेगळं वस्त्र परिधान करणार नाही. त्या दिवशीपासून ती बाई, एक बेडशीट खराब झाले की दुसरे बेडशीट, ते बेडशीट खराब झालं की गळ्याला तिची गाठ मारायची. आजन्मतीनं बेडशीट अंगावरती परिधान केलं. त्या क्षणापासून बाबाच्या भगवान गडाच्या दिंडीतून ती पंढरपूरची वारकरी झाली. आणि असं म्हणता 45 का 50 वर्ष त्या बाईने अखंड पंढरपूरची वारी केली. जिला लोक येडी भामी म्हणत होते, त्या बाईला परिसरातले लोक नाही तर सगळ्या महाराष्ट्रातले ज्यांना ज्यांना भगवान बाबाचं चरित्र परिचित आहे, त्यांना सगळे बाई हरिभक्त पारायण भामाबाई जाय बाई असं म्हणू लागले. नुसता कृपा कटाक्षाची ताकद आहे, संताच्या नुसर नजरेचं सामर्थ्य.
पंढरपूरची वारी केली 45 ते 50 वर्ष. या 2 पायाची शोभा सांगितली. जर येडे माणसं पंढरपूरला जाऊ शकतात तर इथं बसलेले सगळे शहाणे, आपण आपल्या शहाणे डोक्यावरून हात फिरून गेले एकदा काय हरकत आहे का? आपल्याला तर देवाने इतकी अक्कल दिली, पण पंढरपूरला वर्षातून एखादा वेळी जावं ही अक्कलच काहून आपल्याला देत नाही देव. 2 पायाची शोभा. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. थोडा गेन द्यायला. माझ्या विठोबाचे गुण, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. जी न हरी कथा सुनी नाही काना, जी न हरी कथा सुनी नाही काना. श्रवण रंध्र ही भावन समाना, श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम. जी न हरी कथा सुनी नाही काना. नामा विन मुखा सर्पाचे ते बीळ, सर्पाचे ते बीळ. जीवानो हे काळ सर्प आहे, जीवानो हे काळ सर्प आहे. नरदेहाची सार्थकता सांगितली. त्याची भक्ती करा, त्याचं भजन करा. ही नरदेहाची सार्थकता. भक्तीला शास्त्राने नवविध अंगांनी गायलं. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. या 9 भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही, वाट्याला आलेलं कर्म करा. कोणतं? सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या माय बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत, ऐकता का तुम्ही, कुंकवाच्या धन्याची, मालकाची, पती, नवरा, हजबंड, हबी, मिस्टर. नाहीच कळालं तर अहो पाप्याचा बाप. आता क्लिअर झालं ना? त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच करेश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काज गुरु भक्ती, गुरु भक्ती, हा स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हा पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. हीच विष्णूचे महापूजा, हीच विष्णूचे महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. वा, 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 वा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही. महाराज सांगतात वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिक. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवक असाल मालकाची सेवा, वाट्याला आलेलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो त्याला घर सोडून देव शोधत फिरायची गरज पडत नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक घरचाला दर्शन देतो.
सगळा वारकरी संप्रदाय आज आषाढीला कार्तिकीला मालकाच्या दर्शनाला पंढरपूरला आहे. त्याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात येऊन त्यांना दर्शन देतो, याला सिद्ध भक्ती म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरवरून द्वारकेला जातात, याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमाचा पत्ता विचारत येऊन त्यांना दर्शन देतात, याला सिद्ध भक्ती आणि भक्तीचा दुसरा प्रकार. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाओगे, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. पावन होगा. पहिली भक्ती स्वामी काय, दुसरी सांगितली गुरु भक्ती. शिष्य असाल तर गुरूंची सेवा. श्री गुरु राम वसिष्ठा शरण, कृष्ण सांदीपणी गुरु केला. श्री गुरु वाचवणी कोणी संसार तारक नसेची निष्ठंकान, कोणी मज हृदयी श्री गुरु. जेणे तारिलो हा संसार पुरु, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु देसे. भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार. हे सद्गुरूंचं फार मोठं महत्व आहे. जर तुम्हाला घ्यायचंच म्हटलं, हे अवघ जगत तुम्हाला गुरु दिसतं, पण ज्याच्या नजरेतच खराबी, त्याला सगळ्यात दोषच दिसतो. पण घेणारा ठरवला ना तर माणसाने, म्हणजे घेणारा म्हणजे वेगळा घेणारा. काय झालं एकदा, नवरा घरातून बाहेर चालला होता कामानिमित्त. तो बायकोला म्हणे, का ग मी बाहेर चाललो, काय घेऊन येऊ का घरी, काही आणायचंय का. ती म्हणे, काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान श्री दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले, पृथ्वी वायुर आकाशम अपो अग्निश्चंद्रमा रवी, 24 गोष्टींची यादी दिली. म्हणजे हल्ली महिलांनी कीर्तन करावं का. भगवान श्री दत्तात्रयाने पिंगालाम वेश्याला सुद्धा गुरु केलेलं आहे. पिंगालाम वेश्या, या वेश्याला सुद्धा गुरु केलेलं आहे. तुम्हाला घ्यायचंच ठरलं, तुमच्या नजरेत पवित्रता असेल तर जगात सगळीकडे पवित्रता दिसते. पण श्री संत रोहिदास महाराजांच्या चरित्रामध्ये मागच्या जन्मात संन्याशी होते, पण वाहनामध्ये वासना अडकली आणि जन्म झाला तो म्हणजे एका चर्मकाराच्या घरात. गोंदा महाराज, म्हणजे श्रीगोंदा जे तालुक्याचं नाव आहे. विषय फार मोठा होईल, मला थोडक्यात उल्लेख करून पुढे जायचंय. चांभार गोंदा म्हणून अगोदर श्रीगोंदा नावाचा त्या तालुक्याचा उल्लेख होता. ते श्री घेतला आणि गोंदा महाराजाचं गोंदा घेतला, असं त्यांनी समन्वय साधून श्रीगोंदा नाव केलं. तर गोंदा महाराजाच्या घरी ज्या बालकाचा जन्म झाला, तिकडे संन्याशी मेला आणि इकडे बायको प्रसूत झाली. ज्यावेळी लेकरू जन्माला आलं, लेकरू हालेना डुलेना रडेना दूध पेना आईचं. त्या गावात रोहिणी नावाची एक वारांगणा राहत होती. मागच्या जन्मात दारातून चालली की संन्याशी तिला म्हणायचं, रोहिणी जरा परमार्थ कर, जरा उद्धाराचा मार्ग बघ. ती म्हणायची, महाराज मी माझा उद्धार करून घेईन, फक्त तुम्ही शेवट सांभाळा, तुम्ही शेवट सांभाळा. हे बाळ रडेना बोलेना काहीच करीना. महिलांना वाटलं याला काहीतरी बाहेरचं झालेलं असावं, म्हणजे ते माता माऊल्यांना लवकर येतं मनात. म्हणे गावात ती रोहिणी बाई, तिला चांगलं कळतंय. रोहिणीला बोलून आणलं. रोहिणीनं पाहता क्षणी सांगितलं, म्हणे या लेकराला काय झालेलं फक्त मलाच माहिती. रडत नाही, हसेना रडेना दूध पेना. ती म्हणे बाळाला काय झालेले फक्त मला माहिती. रोहिणी नावाच्या वारांगणीने त्या बालकाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि ती रोहिणी नावाची वारांगणा सांगू लागली, महाराज म्हणत होते ना शेवट सांभाळा, शेवट सांभाळता आला नाही तुम्हाला, म्हणून तर वासनेचा संग होय अंधकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. तुमची वासना अडकली खेटरामध्ये, वासना अडकली चपलांमध्ये, आणि म्हणून तर चर्मकाराच्या घरी पुन्हा जन्माला यावं लागलं ना.
डोक्यावर हात ठेवला होता तिने. ती म्हणे आता स्तब्ध बसू नका. पश्चाताप होत होता संन्याशाला त्या. बालक म्हणून जन्माला आलं पण स्मृती मात्र जागृत होती. आता रडा, आता हसा, आईचं दूध प्या, वाराणसीला जा, तिथे गुरु करा, परत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा उद्धार करा. माझा मुद्दा असा आहे, जसं पिंगाला नाम वेश्येला दत्त चरित्रात महत्व आहे, तसं संत रोहिदास महाराजांच्या चरित्रामध्ये एका वारांगणेला सुद्धा फार मोठं महत्व देण्यात आलं. रोहिणी नावाची वारांगणा श्री हिंदूच्या देवाऱ्यातली देवता आहे. माझा तोही मुद्दा संपला. 24 गुरु भगवान श्री दत्तात्रय यांनी केले. तसं तर सगळं जगत त्यांना गुरुच आहे, पण 24 आपल्याला कळावं म्हणून यादी दिलेली. देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करेल, पण सद्गुरु रुसला तिथं देवाचा बाप सुद्धा काही करू शकत नाही. जगात सगळ्यात जर श्रेष्ठ असतील तर ते गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु. एकदा मोठ्या प्रेमाने हातवरती घ्या, सगळे घ्या, रगीतले गोदाडीतले लिंबा खालचे. तुम्ही आमच्या पक्षातले नाहीत का? ते अपक्षात दिसायलेत मला. आजूचे बाजूचे सगळे टाळकरी आणि वादक सोडू ना. जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल, त्याची बायको त्याला भांडण. हात वरती घ्या प्रेमाने हा सगळेजण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 हरि 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय 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 ठोबार जय जय ठोबार जय 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 ठोबार जय ठोबार 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 ठोबार
काज गुरु भक्ती. पितृवचन सेवा पती पती असाल पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. थोडक्यात मी थांबते. 8 ते 10 माझा वेळ संपून गेला आणि थंडी वाजते. तुम्हाला असं वाटतं नीला का कीर्तन करायला भेटलं होतं का नव्हतं. थांबते मी. थोडं 8च्या पुढं गेलं तर म्हणून 10च्या पुढे थोडंसं का थांबू आता लगेच. 8:30 का सुरू झालं का. बरं बरं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सकळ तीर्थांचे धुरे जी का माता पितरी तया सेवेसी कीर शरीरे लोन की. जे माऊली सांगतं सोम सूर्याधिक ग्रहणी योनी करीती पार्वणी का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. शास्त्र सांगते ज्याची मायबाप जिवंत आहे त्याने कोणतीच काशी त्याने घरीच काशी नीट करणे. ही आपली फार मोठी काशी झाली. फार मोठे चाऊ फाळे टांगान काजू बदाम खाऊ घाला हे सांगण्यासाठी मी एवढ्या थंडीत तुमचा वेळ घेत नाही. आता म्हातारी झाले ते काजू बदाम त्यांना सहनही होत नाहीत आणि दातही राहिले नाहीत चावायला. त्यांना भाजी भाकर द्या पण वेळेवर द्या हे आपलं कर्तव्य आहे. तोपर्यंत मायबाप भाकरीसाठी तरसवायचे आणि मायबाप गेल्यानंतर जगाला दिसावं मोठेपणा म्हणून फोटोच्या पुढं 10व्याला घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेनी तुम्ही खायच्यात. मायबाप नंतर येत नसतात. जिंदा बाप को रोटी न देवे बाप मरे पछताई राम. बाप मरे पछताई राम. जिंदा बाप को रोटी न देवे बाप मरे पछतायो राम. बाप मरे पछतायो राम. मुठ भर चावल दरी पर फेंकी. मुठ भर चावल दर पर फेंकी. बाप को कौवा बनाया. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी दरियो. 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 अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. पुत्र असेल तर माई बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है. जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है. जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर होता है. श्रीमंत असाल तुम्ही जग मागे पुढे असतं. तुम्ही देखणे असाल 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील.